नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, राज्य सरकारने आदिवासी बांधवांसाठी शबरी लोन स्कीम सुरू केलेली। या योजनेअंतर्गत आदिवासी बांधव आपला व्यवसाय करण्यासाठी किंवा शेतीसाठी लोन घेऊ शकतात, तेही सुलभ व्याजदरावर। तर या योजनेसाठी आदिवासी बांधव कशा पद्धतीने अप्लाय करू शकतात, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, पात्रता क्रायटेरिया काय, याची A to Z प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। मी अपडेटेड स्कीम आणि जे तुमचे कामाची योजना असते ती आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया शबरी लोन योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता। मित्रांनो, या योजनेतून आदिवासी समाजातील बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसायासाठी मदत केली जाते। सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं व त्याद्वारे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवा यासाठी शासनाने शबरी आदिवासी वित्त महामंडळातर्फे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते। कर्जाची परतफेड अतिशय सवलतीमध्ये म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीत करावी लागते। शबरी लोन स्कीम योजनेतून जे येणारे व्यवसाय किंवा त्यासाठी उपलब्ध असलेली कर्ज रक्कम ही पुढील पैकी आहे। तर मित्रांनो, या योजनेचा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे कुठल्या धंद्याला किंवा कुठल्या व्यवसायाला किती रुपयापर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकतं। तर अ टप्प्यामध्ये तुम्हाला लहान उद्योगधंद्यासाठी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं। त्यात तुम्हाला ग्रामीण किंवा शहरी स्तरावर जे काही छोटे मोठे उद्योग तुम्ही सुरू करू शकता, त्यात किराणा दुकान, पिठाची चक्की किंवा एखादे चहा पाण्याचे हॉटेल इत्यादींसाठी तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत कर्ज या योजनेतून मिळू शकतं। तेच तुम्हाला ब टप्प्यामध्ये हॉटेल व ढाबा टाकण्यासाठी तुम्हाला कर्ज मिळू शकतं 5 लाख रुपयापर्यंत। त्यानंतर क टप्प्यामध्ये तुम्हाला स्पेअर पार्ट, गॅरेज, ऑटो वर्कशॉप यासाठी तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत कर्ज या योजनेतून मिळू शकतं। त्यानंतर ड टप्प्यामध्ये तुम्हाला प्रवासी वाहन व्यवसाय म्हणजे तुम्हाला जरी काही गाडी घ्यायची असेल त्यासाठी तुम्हाला 9 ते 10 लक्षपर्यंत या योजनेतून तुम्ही लाभ घेऊ शकतात, तेही कमी सुलभ व्याजदरावर। त्यानंतर ई टप्प्यामध्ये तुम्हाला मोठे उद्योग जे की शेतमाल प्रक्रिया करणारा एखादा उद्योग किंवा एखादी फॅक्टरी तुम्हाला टाकायची असेल छोटीशी, जी प्रोडक्ट तयार करेल किंवा तो प्रोडक्ट तुम्ही बाजारामधून घेऊन जाणार, असं मोठ्या उद्योगासाठी तुम्हाला 20 ते 25 लाख रुपयापर्यंत कर्ज या योजनेतून तुम्ही घेऊ शकतात, जी की शबरी लोन स्कीम म्हणून ओळखली जाते। आता मित्रांनो, तुम्ही जरी हे कर्ज घेतलं तर तुम्हाला याची परतफेड करावी लागेल आणि ती परतफेडची प्रोसेस कशी असेल तर योजनेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही दिलेल्या मुदत अत्यंत ही 5 वर्षाची असून 5 वर्षामध्ये तुम्हाला समान 4 हप्ते करून परतफेड करायची असून वार्षिक व्याजदर हे 5 लक्षपर्यंत जे 5 लाख रुपये जरी तुम्ही वार्षिक घेणार तर त्याला 6% सरळ व्याज राहील। तेच 5 ते 10 लाख रुपये घेतले तर त्याला 8% राहील आणि 10 लक्षवरील कर्जावर तुम्हाला 10% व्याज द्यावं लागेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला ॲन्युअल इंटरेस्ट या लोन अमाऊंटवर लागणार आहे। मित्रांनो, या योजनेसाठी काही पात्रता व अटी आहे। लाभार्थी हा आदिवासी समाजाचा असावा। लाभार्थ्याचे एकूण कौटुंबिक उत्पन्न हे 3 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे। लाभार्थ्याचे वय मर्यादा 18 ते 45 दरम्यान असावं। सदरील योजनेसाठी लाभार्थ्यांकडून 5 ते 15% वयोव्यक्ती हिस्सा अपेक्षित आहे। त्यानंतर 10 लाखावरील रकमेसाठी 10% सरळ व्याज आकारले जाईल। सदर योजनेची परतफेड तुम्हाला 5 वर्षात करणे बंधनकारक आहे। शबरी योजनेची तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर याची ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता ऑफिशियल वेबसाईटला। मित्रांनो, या योजनेसंबंधित तुम्हाला अधिक जरी माहिती किंवा इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टच्या आदिवासी विभागामध्ये जाऊन या योजनेसंबंधित अधिक इन्क्वायरी करू शकतात। तर मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे। तर यासाठी तुम्हाला अर्जदाराचा फोटो लागेल, ज्याच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यानंतर अर्जदाराची सही लागेल, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, कोणतीही यापैकी आयडेंटिटी तुम्हाला एक चालेल। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, बँक पासबुक, 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट, जातीचा दाखला, ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला, त्यानंतर उत्पन्न दाखला, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या लोन स्कीम अप्लाय करण्यासाठी लागणार आहेत। आता तुम्हाला या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचे आहे तर ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचे। त्या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तुम्हाला डिस्प्लेवरही दिसत आहे। त्यानंतर तिथं गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण नाव टाकायचं आहे, तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल टाकायचा आहे, स्वतःचा पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे। त्यानंतर तुम्ही
क्रिएट अकाउंट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं एक अकाउंट तयार होईल, ज्यात तुम्हाला यूजर आय डी आणि पासवर्ड मिळेल। तो यूजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला घेऊन ते अकाउंट लॉग इन करायचं आहे। बघा अशा पद्धतीने ती विंडो असेल, अशा पद्धतीने त्यात तुम्हाला सगळी डिटेल्स फिलअप करा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकतात। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आदिवासी गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात।